मंडळी कळसाची शूटिंग करण्यासाठी मी दुसऱ्या कळसावर इल्लेलो असोय. हैसून आता मी शूटिंग करतलोय. इकडे कळस असा. आता काही वेळातच या साईडीक सुद्धा ग्रामस्थ कलशारोहण कसं होता तो बघण्यासाठी बाहेर येऊन उन्हात उभे असोय. आंगणेवाडी, नानगटवाडी आणि परतवाडी यांचे प्रतिनिधी यांनी कृपया आपली उपस्थिती बोलून कक्षामध्ये दर्शवायची आहे, कारण आपल्या हस्ते आज महाप्रसादाचं वाटप होणार आहे आणि या ठिकाणी आपली उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. तर जे उपस्थित असलेले प्रतिनिधी यांनी कृपया भोजन कक्षामध्ये. तर महाराजांनी कसं कळस बसवले तो तुम्ही मागच्या व्हिडिओत बघलात. आता पुढचे विधी बघूया. मोठो कळस बसवून झालेलो असा. आता जे उरलेले लहान लहान कळस असत ते आता बसवच्यासाठी प्रदीप दादानी इल्लेले असत. दुसरो कळस बसवू घेतलेलो आता. असे एकूण 6 कळस असत. सहाच्या 6 कळस बसवून झालेले असत. इकडे दुसरो कळस असा मंदिराच्या उजव्या साईडीचो. तो एकदम समोरचो कळस आणि ह्यो बरोबर मधोमध. त्याच्या पुढे ह्यो एक असा डाव्या साईडीचो. तो 6 दुसऱ्या मंदिराचो. शिखर कलशारोहण झाल्यानंतर इकडे सगळ्यांका महाप्रसाद वाढून घेतलेलो असा. इकडे अलका ते जेवता आणि त्याच्या बाजू पमी आणि वहिनी हा. मंडळी सगळ्यांचा वाढून झालेला आणि आता वाढणारी मंडळी जेवक बसलेली होत.
जेवण कसा हा? दुपारी जेवण झाल्यानंतर भजना होती. आता 6 वाजलेले असत आणि वेतोबाची मूर्ती विधी मंडपामध्ये विश्रांतीसाठी ठेवलेली होती. ती आता मंदिरात नेऊची वेळ झालेली असा. हे सगळे सेवेकरी इलेले असत आणि विधी मंडपामध्ये सोहळा नेसल्याशिवाय कोणाकच एंट्री नाही. मूर्ती खूपच जड असा. साधारण 1.5 टनच्या बाहेर तिचा वजन असा माका मिळालेल्या माहितीनुसार. आता ज्यांनी मूर्ती बनवल्याने ते कारागीर इल्लेले असो. मूर्तीचं दर्शन तुमका पुढच्या भागामध्ये गावतला आणि आता पुढे बघताला ते सगळे जण मूर्ती आणि शॉट घेतली. त्याच्यानंतर ऐनवेळावाल्यांचो हरिपाठ होतो. हरिपाठाची तुमका थोडीशी झलक दाखवतोय. तसेच देवगडची दिंडी आणि समय नृत्य होता त्याची पण तुमका झलक दाखवतोय.
पंढरी माझी शेती पंढरी रघुमामाची वेणी करी रघुमामाची वेणी करी माझा पांडुरंग नाग करी माझा पांडुरंग नाग करी माझी शेती पंढरी माझी समय मी नृत्य चालू आता आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि एवढे आमचे बुवा बघा कडे बसले होते. गणेशस्तुती यावर अनेकांनी ललितपूर्व वैशिष्ट्यपूर्ण कवने लिहिली आहेत बघा. आजही ती सादर केली जातात. अर्थातच याच गणेश वंदनेला किंवा गणेश स्तुतीला गणन म्हटलं जातंय बघा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हा गण पहाटाने पेश केला जातो. प्रमुख ग्रामदैवत मानले जाते बघा. तसेच या बाबर्डे गावचा ग्रामदैवत म्हणजे विठोबा मानला जाते बघा. धन्यवाद. पावना देवीचं नृत्य उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी केलं.